गुड मॉर्निंग. आता सकाळचे 6:30 वाजलेले आणि आम्ही उठलो आहे गावात, कारण गावामध्ये खूप लवकर उठल्या जातं. त्याच्यामुळे बघा इकडे मस्त अशी सगळीकडे शांतताच आहे. हे बघा, आता पोरं गेलेले आहेत बाहेर. आज परब आणि शिवाय पण खूप लवकर उठलेले, तर आजचा दिवस फुल डे ब्लॉग असणार आहे, तर कंटिन्यू करा. गाव म्हटलं की प्रत्येकाला अशी वेगळीच फिलिंग येते आणि ज्याला त्याला आपल्या गावाची आठवण नक्कीच होते. तर असंच आहे धुळे जिल्ह्यातलं एक छोटंसं खेडेगाव, जिथे आम्ही आलेलो होतो आणि खूप मस्त असं फिलिंग आम्हाला इथे भेटत होती आणि छान फ्रेश वाटत होतं. इथे सकाळचे 6:30 7:45 वाजलेले होते आणि बघू शकता किती छान शांत वातावरण इथे होतं. आणि इथे चालू होतं सगळ्या मुलांचं आणि आमचं चहा पाणी. आई आणि बाबांची तर आंघोळ वगैरे होऊन चहा पाणी होऊन गेलेला होता एकदा, आणि आम्ही उठलो होतो 6:30ला. तर तेव्हा आम्ही चहा घ्यायला सुरुवात केली. आणि गाव म्हटल्यावर सगळं काही खालीच असतंय, किचन म्हणजे किचन वगैरे अशी काही एवढं गावामध्ये नसतं. तर मग चूल आणि गॅस बस याच्यावर सगळं चालू असतं. शक्यतो चुलीवरच जास्त इथे होत असतं, कारण आता गॅसचा तुटवडा हा सगळीकडेच आहे. तर खेडेगाव म्हटल्यावर सिलेंडर भेटणं हे मुश्किलच आहे, पण मग तरी गॅसवर थोडंफार इथे होतं आहे. मग बघा इथे माझा शिवाय आहे, परम आहे, की सगळे चहा आणि बिस्किट मस्त खात होते. माझा परम बघा किती गोड बसलेला होता. हे पोरं घरी 8-9 वाजेपर्यंत उठत नाही, आणि जे गावाला गेले की 6 6:15लाच त्यांना लगेच जाग येते. काय असेल खरंच काही कळतच नाही. आणि मग लगेच दुकानात जायचं आणि बिस्किट आणायचं, आणि बाबा म्हटले की लाड पुरवायला तर आहेतच. आणि त्यानंतर मग घेतले मी कपडे धुवायला, कारण आईबाबांची आंघोळ वगैरे झालेली होती आणि आम्ही सगळे पारशेच आहो इथं. इथे तुम्हाला दिसतं पण आहे. आणि असं काही नाही आहे की गावाला गेली का लगेच आंघोळ केलीच पाहिजे. मी सगळं काम वगैरे आवरून घेते आणि त्यानंतरच आंघोळ करते, कारण मला पण साडी घालून काम करण्याची एवढी सवय नाही आहे आणि पटापट माझ्याकडनं कामं होत पण नाही. त्यामुळे मी ड्रेसवरच सगळी कामं आवरून घेते, जसं की स्वयंपाक झालं किंवा कपडे झालं, सगळं मी करते आणि त्यानंतरच मी फ्रेश होते. तर आईंनी लगेच आज आमच्यासाठी मांडे करायचं ठरवलं होतं. हे आहेत आमचे खानदेशी पद्धतीचे मांडे, म्हणजेच पुरणपोळी आणि मस्त आंब्याचा रस, असं काही आज आमच्या जेवणाचा बेत होता. आता आंब्याचा सीझन म्हटल्यावर पुरणपोळी होणार नाही असं तर अजिबात होणार नाही, आणि आमच्याकडे पुरणपोळी आणि आंबा रस एक नंबरचा स्पेशल मेनू हा असतो. तरी ते छान असं, आणि ते पण 11च वाजले होते बरं का. 11 वाजता आम्ही जेवायला बसलेलो होतो, ते पण आंब्याचा रस, पुरणपोळी, सार, भात, असा छान असा मेनू होता. आणि त्यानंतर होते हळद फोडायचा कार्यक्रम, आणि हा आहे आमच्या खानदेशी पद्धतीचा हळद फोडण्याचं काम इथे चाललेलं होतं. आणि छान असं मज्जा पण येत होती, सगळेजण मजा वगैरे मस्ती करत होते आणि छान असा प्रोग्राम इथे चालू होता. तर इथून पुढचा ब्लॉग पूर्ण कंटिन्यू करा, तुम्हाला इथे खानदेशी उखाणे पण ऐकायला भेटतील. आमची भाषा तुम्हाला समजेल की खानदेशी लँग्वेज कशी आहे तेही तुम्हाला कळेल. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, कमेंट करा, आणि मला नक्की विचारा की गावाचं नाव काय आहे. मी तुम्हाला गावाचं नाव नक्की कमेंट करेल. आणि इथून पुढचा व्लॉग आहे तो नक्की म्हणजे नक्की बघा, स्किप न करता पूर्ण बघा. आमची खानदेशी मजा मस्ती तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि तुमच्याकडे पण अशीच काही पद्धत आहे का तर मला कमेंट करा. आणि कोणी असंच आमच्या धुळे जिल्ह्यातले व्हिडिओ बघत असतील तर तुमच्या गावाचं नाव कमेंट करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगला. उद्या पुन्हा एक व्लॉग घेऊन तुमच्यासोबत मी नक्की येईन. चला तर मग बाय, आणि पुढचा व्लॉग कंटिन्यू करा. आरती दोघांनी वाचावी, स्वामींची आरती दोघांनी वाचावी, भूषणरावांची साथ मला जन्मजन्मी असावी. वा छान छान. घ्या ताई घ्या. पैठणी साडीवर शोभून दिसते ठुशी, अमोलरावांचं नाव घेते हळद फोडण्याच्या दिवशी. छान. सुंदर गुलाबाची कडी, प्रवीण पाटीलचं नाव घेते हळद फोडण्याच्या वेळी. मंगळसूत्राला असतात 2 वाट्या, एक सासर आणि एक माहेर, निलेश रावांनी दिलाय मला सौभाग्याचा आहे. छान छान छान. हा केलं केलं. ओ हा जोस्त आत्या राहिलेलं. तुम्ही कुठे इकडे या, उजेडात या, अशा उजेडात या.
0 Sunil is my hero. अरे बापरे इंग्लिश वन्स फोर आणि मुलांचं नाव घेते हार्दिक वाढण्याच्या कार्यक्रमात. गळ्यात काळी पोत मंगळसूत्राची खून नगराज पाटीलचं नाव घेते प्राण पाटीलची सून. आम्हाला माहिती होतं का सर राहुल पाटील सोनाचं मंगळसूत्र सोनाराने घडवलं. शालिकराव पाटलांचं नाव घेऊन घेण्यासाठी जेठानी बहिणी अडवलं. ओ बापरे हा आत्या हा घ्या बगीचा 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 तुषार पाटील किती सुंदर